आळंदी हे केवळ एक गाव नाही, हे एक तीर्थक्षेत्र आहे. आणि इथं येणारा प्रत्येक माणूस कशाच्या तरी शोधात आलेला असतो. काहींना माहिती असतं की काय शोधायचं आहे, पण काहींना इथे आल्यावर कळतं. आळंदीच्या गल्ल्यांमध्ये एक वेगळाच जीव आहे. इथे कोणी घाईमध्ये दिसत नाहीत. प्रत्येक दुकान, प्रत्येक वळण, प्रत्येक भिंत माऊलीच्या नावानं रंगलेली आहे. वारीला अजून एक आठवडा बाकी आहे, पण आळंदी आताच वारीच्या रंगामध्ये बुडालेली आहे. आणि मग आम्ही पोहोचलो इंद्रायणीच्या घाटावर. इथं ना एक वेगळी शांतता आहे. गल्ल्यांचा गोंधळ इथे नाहीये. इथे फक्त पाण्याचा आवाज आहे आणि माणसांच्या मनातली प्रार्थना. घाटावर बघितलं ना की दिसतं आपल्याला कुणी डोळे मिटून बसलंय, कुणी पाण्यात पाय सोडून बसलंय, कुणी नुसतं नदीकडे बघतंय. लहान मुले पाण्यात उड्या मारतायत. यांना कुणी सांगितलं नाही बरं का इथं बसायला, पण ते आले, बसले आणि शांत झाले. अहो, इंद्रायणी माणसाला बदलून ठेवते. घाटावर आम्हाला काही म्हातारे भेटले. त्यांच्याशी बोललो आणि मग मला कळलं खरी वारी काय असते ते. अहो, एक आजोबा मला म्हणाले, मी 40 वर्षांपासून वारीला जातोय, पण आळंदीला आलो की असं वाटतं वारी आता इथे संपली तरी चालेल. मला 3-60 आला. हे बायपास झाले एवढी शिरकाळी पाहायची. इथं 28 टाके पडले तरी मी चालतो. आणि मग अचानक आभाळ बदललं. एका क्षणात सगळं बदललं. अहो, पाऊस आला आणि आम्ही सगळे पळालो दुकानामध्ये. पण आम्ही एकटे नव्हतो. त्या छोट्याशा दुकानात वारकरी होते, स्थानिक होते, पर्यटक होते, म्हातारे होते, लहान मुलं होती. कुणीही कुणालाही ओळखत नव्हतं, पण पाऊस सगळ्यांना एका छताखाली घेऊन आला. हो, हेच तर वारी करत असते. जात नाही, पात नाही, श्रीमंत नाही, गरीब नाही, फक्त माणसं एकत्र. पाऊस थांबल्यावर आम्ही एका पुलावर गेलो आणि खाली बघितलं. इंद्रायणी, घाट, आळंदी. एका नजरेत 700 वर्षांचा इतिहास दिसला. या नदीनं माऊलींना वाढताना पाहिलं. या घाटावर त्यांचे पाय पडले आणि आज लाखो पाय त्याच वाटेवर येत आहेत. वरून बघताना एक गोष्ट जाणवली, माणूस किती लहान आहे ना, आणि श्रद्धा किती मोठी आहे. आळंदीनं आम्हाला आज 3 वेगळे रंग दाखवले. उन्हाचा रंग, पावसाचा रंग आणि पावसानंतरचा रंग. पण तिन्हीमध्ये एक गोष्ट सारखीच होती, माऊलींची उपस्थिती. इथं ती कधीच कमी होत नाही. वारीला अजून आठवड्यापेक्षा जास्त दिवस आहेत, पण माऊलींचं बोलावणं हाताच आलंय. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 एकनाथ नामदेव तुकाराम.